57 सालच्या बंडाची चर्चा. बारीसाहेबांनी सुरुवात केली. मी तुमचा बंदीपाल जेलर आहे म्हणून लोक तुम्हा सांगत असतील नाही. मी नुसते स्मित करीत पाहिले, पण मी तुम्हा सांगतो की मी तुमचा एक मित्र आहे. बरोबरीचे पाहुणे अगदी गप्प होते, कारण बारीसाहेब प्रत्यक्ष बोलण्याचा अधिकार अगदी तशाच एखाद्या त्यांच्या पित्यास देत, इतरास नाही. मला तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्याबरोबर संभाषण करण्याची फार हौस असते, म्हणून मी सहजच केव्हा केव्हा केवळ मोकळेपणे बोलण्याकरिता असा येतो. तुम्ही काय 1857च्या त्या दुष्ट बंडाचा इतिहास लिहिला आहात नाही? ते ही वाक्य बोलत असता मी नुसते किंचित हसत बघत होतो. मी ओळखले की ही स्वारी शीत चाचपून पाहण्यास आली आहे आणि माझी एकंदर प्रवृत्ती बघण्याचा यांचा हेतू दिसतोय. मीही ते काय म्हणतात ते ऐकून घेण्यात आपलाही एकल कोंडीत जड झालेला वेळेचा भार थोडा हलका होईल तर पाहावे या बेतात होतो. मी म्हटले, त्या विषयावर मी बरीच पुस्तके वाचली आहेत हे खरे. ते म्हणाले, मग अशा दुष्ट लोकांविषयी तुम्हास किळस नाही आली का हो? त्यांचे ते पैशाची क्रौर्य. माझे वडील स्वतः त्या बंडात सापडलेले होते. ते आम्हा सांगत, त्या अधम नानासाहेबाने कानपुरात स्वतः इंग्रजी सभ्य स्त्रियांचे हाल हाल करून त्यांच्या तोंडात, अरे ते नरभक्षक. मी विचारले, तुमच्या वडिलांनी हे कृत्य स्वतः पाहिले? ते चटकन म्हणाले, लखनौला हे कृत्य प्रत्यक्ष पाहिलेल्या एका कर्नलने ते त्यास सांगितले. मी म्हटले, तर मग ते खोटे असलेच पाहिजे, कारण नाना लखनौला नसून इंग्रजी स्त्रियांना आणि पुरुषांना बंदीत टाकले त्यावेळेस कानपुरास होते. ते न ऐकलेसे करून बारीसाहेब म्हणाले, अशी शेकडो उदाहरणे घडली आहेत. मी म्हटले, अशी शेकडो उदाहरणे घडली असतील, कारण जशी ही सांगोवांगी दंतकथा ठरली तशीच तीही असणार. आता त्या पाहुण्यातील अगदी सभ्य दिसणारा एक गृहस्थ म्हणाला, परंतु एकंदरीत नानासाहेब, तात्या टोपे इत्यादी बंडखोरांसारख्या स्वार्थी लोकांचा तुम्हास तिटकारा नाही वाटत काय? मी त्यास म्हणाले, या विषयावर बंदीगृहात चर्चा करणे तुम्हास योग्य वाटत असेल तर मी करतो, परंतु येथे मी एक बंदीवान असून हे बंदीपाल आहेत. चर्चा करावायची तर तेवढ्यापुरते बरोबरीचे संबंध तुम्हास गृहीत धरले पाहिजेत. नाहीतर माझ्या तोंडास बंदीवान म्हणून कुलूप ठोकून माझ्या राष्ट्राच्या इतिहासासंबंधी एकपक्षीय आणि अपमानकारक उल्लेख करणे हे निंद्य आणि भ्याडपणाचे वर्तन होय, हे तुम्हास मान्य केले पाहिजे. बारीसाहेब म्हणाले, छे हो, मी तुम्हास मगाच सांगितले की मी येथे मित्र म्हणून सध्या उभा आहे. काय पाहिजे ती चर्चा करा. तर मग मी उत्तरलो, मी मोकळेपणे माझे मत सांगतो. मी हे जाणून आहे की माझे मते तुम्हास जहाल वाटतील आणि तशी ती आहेत की नाहीत हे पाहण्यासाठीच ही चर्चा असेल, परंतु मला ती लपवून ठेवण्याची कधीच आवश्यकता भासली नाही. हा ऐतिहासिक प्रश्न आहे आणि जरी त्याविषयी मला काही जाचही होणार असला तथापि त्या जाचाचे भयाने मी माझ्या राष्ट्राच्या इतिहासाचा आणि प्रमुख भूमिकांचा उपमर्द गुपचूप ऐकून घेणे हे भ्याडपणाचे समजतो. आपण नानासाहेबांसंबंधी आता ज्या दंतकथा सांगितल्यात त्यांच्या खरे खोटेपणाविषयी निर्णय करण्यासाठी इंग्रजांनीच एक सरकारी कमिशन नेमले होते आणि त्याचा निर्णय असा ठरला की ह्या इंग्रजी स्त्रियांवर केलेल्या नैतिक अत्याचारांची वर्णने खोटी आणि अतिरंजित असून त्यांचा उगम इंग्रजी छावणीतील गोऱ्या सोजिरांच्या कुत्सित मेंदूत आहे. स्वार्थी नाही कोण? तुम्ही नानासाहेबास आणि तात्या टोपीस स्वार्थी म्हटलेत. होय, तो पाहुणा म्हणाला, कारण नानास राजा व्हावयास पाहिजे होते आणि तात्यास मोठेपणा पाहिजे होता. मी म्हटले, ते अगदी खरे आणि हेही खरेच आहे की व्हिक्टर इमॅन्युएलला इटालीचा राजा व्हावयास पाहिजे होते, वॉशिंग्टनला प्रेसिडेंट व्हावयास पाहिजे होते आणि गॅरिबाल्डीलाही मोठेपणा पाहिजे होता. वास्तविक ते त्यांच्या जातीय स्वातंत्र्यासाठी लढले. हे ह्यांच्या, तर मग म्हणूनच तुम्हीही बंड उभारलेत की काय? बारीने विचारले. मी उत्तरलो, तो प्रश्न अगदी स्वतंत्र आहे.
57चे स्वातंत्र्य युद्ध झाले म्हणूनच केवळ आजही ते करणे किंवा 57मध्ये जे झाले नसते ते आजही करू नये असे म्हणणे ही दोनही मूर्खपणाची लक्षणेच मी समजतो. ते पाहुणे 57च्या राष्ट्रीय बंडाच्या इतिहासावरील 1-2 पुस्तके वाचलेले असावेत असे दिसते. ते मध्येच म्हणाले, तर मग तुमचे म्हणणे असे आहे काय की इंग्रजी स्त्रियांची कत्तल बंडखोरांनी केली ही गोष्टच मुळी खोटी आहे? मी म्हणालो, तसे कोण म्हणतो? ती गोष्ट अगदी खरी आहे आणि ती करुणास्पदही आहे, परंतु त्यांचे कारण काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या स्त्रियास प्रथम युद्धाचे बंदिवानांना वागवितात तसेच वागविण्यात येईल हे त्यांच्यातील उरलेल्या स्त्रियांच्या आणि इतरांच्या साक्षीवरून उघड होत आहे. त्या कमिशनच्या पुढील साक्षी मी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु जेव्हा इंग्रजी सेना कानपूर घ्यावयास वर येऊ लागली तेव्हा अलाहाबादच्या आजूबाजूस असलेली खेडीच्या खेडी आग लावून देऊन जिवंत जाळण्यात येऊ लागली आणि त्यातल्या राष्ट्रीय बंडात लढत असणाऱ्यांच्या शेकडो बायका मुलांची सरसहा होळी करण्यात आली. तेव्हा त्या बातम्यांनी कानपूरच्या क्रांतिकारकांच्या सैन्यात भयंकर क्षोभ उत्पन्न झाला. इतक्यात जास्त इंग्रजी स्त्रिया युद्धबंदिवान म्हणून कारागारात होत्या. त्यांची त्या चालून येणाऱ्या इंग्रजी सेनेस गेलेली गुप्त पत्रे आणि त्यांनी क्रांतिकारकांच्या सैन्याच्या धाडलेल्या बातम्या नेणारी माणसे पकडण्यात आल्यामुळे चिडून जाऊन त्या स्त्रियांचा वध करण्यात आला. दोघेही सारखेच दोषी आणि निर्दोषी. या क्रूर कृत्यास जितका दोष द्यावयाचा तितकाच इंग्रजी सेनेने केलेल्या अत्याचारास, ज्यांची ती आंशिक आणि अल्प प्रमाणाची प्रतिक्रिया होती, त्यासही दिला पाहिजे नव्हे काय? आयर्लंडातील ड्रॉघेडाच्या कत्तलीने क्रॉमवेल नरपशू ठरून त्याची इंग्लंडास लाज वाटली पाहिजे असे तुम्ही समजता का? असल्या भयंकर आणि राष्ट्रीय क्रांतीचे प्रसंगी असली कृत्ये घडतात. ही कितीही उद्वेगजनक गोष्ट असली तरी त्यामुळे त्या त्या क्रांतींच्या मूळ उद्देशाचाच विपर्यास करण्याचे काही कारण नाही. नानांच्या आज्ञेविना त्यांच्या सैन्यातील क्रांतिकारक सैनिकांच्या त्वेषास बळी पडलेल्या प्रत्येक इंग्रजी स्त्रीवधाचे आधीच केवळ बंडवाल्यास चळो की पळो करण्यासाठी हिंदी लोकांच्या 10-10 स्त्रिया ज्या इंग्रजी सेनानीचे जाळपोळीस बळी पडल्या त्या इंग्रजी सेनानीचे पुतळे इंग्लंडामध्ये उभारलेले आहेत. नील आपल्या अनेकीत म्हणतो, इंग्रज राष्ट्राच्या कल्याणार्थ ही निर्दयता अवलंबिणे माझे कर्तव्य होते. 57चे क्रांतिकारकांसहित तेच समर्थन उपयोगी पडणार नाही काय? दोषी असू तर आपण दोघेही कमी जास्ती प्रमाणात दोषीच आहोत, नाहीतर कोणीच नाही. ते पाहुणे म्हणाले, मी असे मानतो की ते बंड राजकीय स्वातंत्र्यासाठीच होते आणि ज्या अनेक अश्लील गप्पा त्या शिपायांविषयी पसरलेल्या आहेत त्याही पुष्कळशा निराधार आहेत. परंतु आज त्यापासून काय धडा घ्यायचा आहे तो माझा प्रश्न नाही. केवळ ऐतिहासिक म्हणून मी इतकी चर्चा केली. प्रस्तुतच्या संबंधाविषयी मी मघा जे म्हणालो त्या पलीकडे या स्थळी मला काही एक सांगणे शक्य नाही. बरे, आज नाही तर नाही, पुढे आपण केव्हा तरी ते बोलू, असे अगदी सहजपणे बोललेसे बोलून आणि माझ्या प्रकृतीविषयी सहानुभूतीपर विचारपूस करून बारीसाहेब निघून गेले. अनुष्टुप छंद. पुढे 2 दिवस मला काहीच देण्यात आले नव्हते. पुस्तक 1-2 महिना वर्तणूक पाहून मग देण्यात येईल असे सांगण्यात आले. कागद तुकडा मिळणे तर शक्यच नव्हते. बोलावयास चिटपाखरू देखील नाही. तेव्हा या एकलकोंडीत दिवस घालवण्याचे उत्तम साधन म्हणून मी मागे करीत असलेल्या कविता पुढे रचावयास आरंभ करण्याचे ठरवले. मध्यंतरी समुद्र प्रवासादी गडबडीत हे काम अर्थातच बंद पडले होते, कारण तेथे बोलावयास आणि वाचावयास मिळाल्याने विचारांचा लोकात फैलाव करण्याचे दुसरे काम करणे शक्य झाले होते. कविता रचावयास बसताच मनात आले की मराठीत अनुष्टुप छंदाचा प्रचार जवळजवळ नाहीसाच झालेला आहे. हे काही ठीक नाही. रामायण महाभारतासारखी महाकाव्ये ज्यात गायली जाऊ शकतात आणि गीतेसारखी तत्त्वज्ञानही सुव्यक्त होऊ शकते अशा त्या गोड परिचित आणि काही काव्य प्रकारास अत्यंत अनुकूल अशा अनुष्टुपाची अगदी विचारपूस करणेसुद्धा सोडून देणे ही हानिकारक निर्दयता मराठीस लांछनास्पद आहे. मोरोपंतांची अनुष्टुपे आणि काही रामदासांची, बाकी कोणी त्यास पुसेनासे झाले आहे. तेव्हा त्यातच एक मंजूल ललित लहानसे काव्य रचावे असे वाटले.
परंतु अनुष्टुपाकडे इतक्या स्नेहयुक्त सलगीने पाहण्याचा मलाही तो नवीनच प्रसंग. तेव्हा त्या वृत्ताचा नियम काय तो आठवू लागलो. तो आठवेना. जवळ वृत्त दर्पण देखील नाही. इतर अनुष्टुपे शक्य तितके आठवून व म्हणून आणि त्यातून काय तो नियम मंथन करून काढीत बसलो. सगळा दिवस त्यात गेला. मात्रा मोजाव्यात तो त्या कशात 18 तर कशात 20 तर कशात 25. कशास काही मेळ बसेना. गणवृत्त म्हणावे तर गणही बसेनात. यगणम पाहिला, बगण पाहिला, गणात त्यांची गणतीच नाही. इतक्यात पटकन लहानपणी पाठ केलेला एक चरण आठवला. अनुष्टुप छंदः ते ज्याला एक नेम नसे गणी. एकच चरण आठवला, पण त्याने हाहाकारच करून दिला. कारण त्या वृत्ताचा नियम काय ही जिज्ञासाच त्या वृत्ताला नेमच ना. अशा शास्त्रवचनाने भारून टाकल्याने केवळ श्रुती सौख्यावर अवलंबून अनुष्टुपे रचावयाचा आम्ही सपाटा चालवला. 3-4 दिवसांनी ते आमच्या बलात्काराने क्षुब्ध होऊनच की काय, पूर्वी निशावधी द्वांड दर्शनाने क्षुब्ध होऊन जसा आदिकवीचा श्लोक त्वरूप धरून त्या प्रथम अनुष्टुपाचा उच्चार करता झाला, तसा वृत्त दर्पणातला हा तिसरा चरण रागावून उठून आमच्या स्मृत्यंगणात उच्चारता झाला. अक्षरे चरणी 8 तर मग अनुष्टुपाला 1 नेम नसे गणी हे पद प्रथम देऊन मग नियमाचे पद घेतल्याने वृत्तदर्पणकारकांनी केवढी फसगत केली. 8 अक्षरे हा नियम आठवताच सर्व ठीक जुळले. पण आम्ही रचून टाकलेल्या अनुष्टुपाकडे जो बघावयास गेलो तो गंमतच गंमत. कोणाच्या चरणात 8 अक्षरे तर कोणाच्या 10 तर कोणाच्या 20. कशास काही मिळ नाही. अर्थात त्या सर्व अनुष्टुपांची दुसरी आवृत्ती काढावी लागली तरी संपले नाही. कारण नुसती 8 अक्षरे मोजून घातली तर ते केव्हा केव्हा अनुष्टुपांच्या चालीने काही केल्या चालेनासे झाले. अगदी मटकन बसून घेई. प्रथम श्रुती सौख्याने फसविले तर, आता शास्त्र नियमाने. उदाहरणार्थ, सलिलात नदीच्या त्या प्रतिबिंबित जी पद्ये या चरणात 8 अक्षरे असूनही शेवटी अनुष्टुपाच्या चालीने चालावयाचे ती साफ इन्कार करतात. तेव्हा आणखी काही दिवसांनी उपांत ऱ्हस्व पाहिजे असे 1-2 वृत्तदर्पणातून न दिलेले सूक्ष्म नियम स्वतः शोधून काढावे लागले. तेव्हा मग केलेल्या अनुष्टुपास पुन्हा घासून पुसून तिसरी आवृत्ती काढावी लागली. ही सर्व मेहनत साधनाभावी एक वृत्तशास्त्राचे पुस्तक असते तर एका तासात निर्णय लागला. कारागारात मला जे वाङ्मय निर्माण करता आले त्यासाठी साधने नसल्याने कसा विलक्षण त्रास पडे. एका तारखेकरिता, एका शब्दाकरिता 8 दिवस खोळंबून राहावे लागे. कल्पना कितीही बरी असली तरी सोडून द्यावी लागे. केवळ स्मृतीत जे होते त्यावर सर्व उदरनिर्वाह कितीतरी वर्ष करावा लागला. पण एकदाचे अनुष्टुप जमले आणि त्या वृत्तांतच त्या कारागारातील 7 क्रमांकाच्या त्या एकांत कोठडीत कमलेचे रानकमल फुलू लागले. कारागारातील पहिली गुप्त चिठ्ठी. आज मला त्या खोलीत बंद होऊन 4-5 दिवस झाले असतील. अजून त्या उभ्या भागात मजविना कोणीही बंदिवान सोडलेला नव्हता की मला काही एक बातमी मिळू नये. स्नानासही खोली समोरची, जी चाळीची जाण्या येण्याची वाट होती तेथेच पाणी मिळे. मी 3ऱ्या मजल्यावरच्या चाळीत होतो. भिंतीस एकसारखे गज मारलेले व त्यामागे ती वाट आणि त्यामागे त्या खोल्यांची रांग अशा त्या चाळी असत. जेवून थोडा वेळ झाला. दुपारच्या वेळी मी खोलीत बसलो असता खालून एक लहानसा दगड गजावर येऊन आपटला. तो खाली पडला. पुन्हा कोणी तो खालून नीट फेकला. तो गजांमधून निघून माझ्या कोठडीच्या दाराशी येऊन पडला. मी उभाच होतो. समोर खाली पाहिले तो एक वॉर्डर तो दगड उचला असे हाताने खुणावून निघून गेला. मी तो दगड उचलला तो त्याला बांधिलेली एक कागदाची चिठ्ठी सापडली. मी ती उघडून वाचतो तो खाली आरडाओरड झालेली ऐकली. दचकलो व दाराशी येऊन पाहिले तो खाली अंगणात पेटी ऑफिसरला माझ्या पहाऱ्यावर असलेला वॉर्डर मोठ्याने हाका मारून बोलवीत आहेसे दिसले. मी तेव्हाच ताडले की चिठ्ठी फेकताना त्या वॉर्डरला ह्या पहारेवरच्या पठाण वॉर्डराने पाहिले असावे आणि त्याला धरण्यास वा माझी कोठडी उघडून झडती घेण्यास हा पेटी ऑफिसरला बोलावित आहे. इतक्यात तो खोलीपुढे येऊन उभाच राहिला. मला ती चिठ्ठी फाडून टाकावीसे वाटेना, कारण एवढ्या धाडसाने ज्याने ती मला पोचवली
त्याने ती काही महत्त्वाचे असेल म्हणूनच पोचवली असावी, पण ती लपवणे कुठेही शक्य दिसेना. मिनिटांनी कुलूप उघडतील, चिठ्ठी सापडली तर आणणारा वॉर्डर, धाडणारे लोक आणि चिठ्ठीत कोणाची नावे असतील तर ते या सर्वांनाच संकटात पडावे लागेल. तेव्हा खोलीचे कोपऱ्यात त्या वॉर्डरचे दृष्टीआड उभे राहून झटकन शरीरावरच ठेवू नये तशाही ठिकाणी ती चिठ्ठी लपवून ठेवण्याविना गत्यंतर उरले नाही. ती मी तशी लपवली की ती जे काय गौप्य असेल त्याचा घात होऊ नये. तोच पेटी ऑफिसर आला. उद्धटपणाने विचारू लागला, चिठ्ठी कोठे आहे? खडा कोणी उचलला? मी सांगितले, मला काही माहीत नाही. माझ्या पहाऱ्यावरच तो पठाणी वॉर्डर अशा कडेकोट बंदोबस्तात येतो. कोण अशा निर्धास्त विचाराने गुंगून बसला होता. तेवढ्यात त्या दगडाचा आवाज झाल्याने उठून पाहू लागला. तो काहीतरी खुणा त्या खालच्या वॉर्डराने मला केल्याचे त्याने पाहिले. त्या संशयावरून त्याने हाकाहाक केली. त्यातही तो वॉर्डर हिंदू होता. तेव्हा त्याला धरून कमी करविला असता आपल्या आणखी एका पठाणास वॉर्डरकीच्या जागी घेण्यास संधी मिळाली असती, म्हणून त्याने हाकाहाक केली. माझ्या चाळीवरील तो पेटी ऑफिसरही मुसलमानच, कारण मजजवळ हिंदू फिरकू द्यावायचा नाही ही सरकारची प्रतिज्ञा. अखेर माझे कोठडीचे दार उघडून त्या पेटी ऑफिसरने माझ्या अंगाची झडती घेतली. चड्डी बंडीची शिवण देखील चांचपून पाहिली, पण चिठ्ठी सापडली नाही. अर्थातच हिंदू वॉर्डराची झडती झाली. त्याचपाशीही काही सापडले नाही. अर्थातच ते प्रकरण तितक्यावरच मिटले. सावधगिरीची सूचना. इकडे मी ते सर्व गेल्यावर शरीरातून चिठ्ठी काढून वाचली. ती तुरुंगातील स्थितीचे वर्णन दिलेले होते की त्या योगे मला तेथे कोणाशी कसे वागावे ते कळावे. तुरुंगात त्यावेळेस राजकीय बंदी, बंगालची माणिक तोळ्यातील मंडळी आणि अलाहाबादच्या स्वराज्यपत्राचे 3-4 संपादक इतकेच होते. मला ज्यांनी चिठ्ठी धाडवली ते माझ्या पूर्वपरिचित बंगाली मित्रांपैकी एक होते. त्यांनी असा निरोप धाडला होता की राजकीय बंदिवान म्हणून सर्वांवर सरसहा विश्वास टाकू नये. बंगाली मंडळीत धरपकड झाल्यानंतर काहीजण गुप्त बातम्या सरकारात देऊ लागले आहेत. त्यामुळे तेथे आमच्यात 2 पक्ष झाले असून अमक्या मनुष्याचे सध्या इतकेच काम ठरलेले दिसते की अधिकाऱ्यास प्रसन्न करून तेलाच्या घाण्यासारख्या भयंकर जाचाच्या कामातून आपला जीव वाचवायचा. त्यासाठी मागील चळवळीतील न धरलेल्यांची नावे तर त्यांनी दिलीच, पण येथेही आम्ही काय बोलतो करतो ते तो अधिकाऱ्यास कळवतो. तेव्हा अमक्यावर विश्वास ठेवू नका. बंगालच्या गुप्त कटातील मंडळीतील ही फाटाफूट वाचून मला काही विशेष धक्का बसला नाही, कारण त्यांच्यातील प्रमुखांना धरले जाताच काहींचे धैर्य सुटले होते आणि कलकत्त्याच्या कारागारातच परस्परांचा विश्वासघात करण्याची अहमहमिका चाललेली होती हे मला बाहेर असतानाच कळलेले होते. काहींचे जरी असे अधःपतन झाले होते तरी म्हणून सर्वच विश्वासघातकी झालेले किंवा धैर्यभंग झालेले होते असे मुळीच नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यात ज्यांचे असे कष्ट सहन न झाल्याने अधःपतन झाले त्यांचीही मागची सेवा, देशभक्ती आणि स्वार्थत्याग या सद्गुणांचा विसर पडू देणे हे मला अन्याय वाटे. येथे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगून ठेवणे प्राप्त आहे की ह्या वृत्तांतातील हे किंवा इतर विचार किंवा भावना म्हणून मी सांगत नसून त्या वेळेस मला त्या प्रसंगानुरूप काय वाटले आणि काय करावे लागले ते झालेले वृत्त सांगत आहे. केवळ इतिहास सांगत आहे. त्याविषयी मला आज काय वाटते किंवा ते जे झाले ते बरे की वाईट ही चर्चा मी मुळीच केलेली नाही. चर्चा करण्याचा प्रस्तुत स्थळी हेतूही नाही. तो प्रश्न अगदी स्वतंत्र ठेवून ह्या आठवणी वाचकांनी वाचाव्यात अशी सावधानतेची सूचना पुन्हा एकदा देणे मी माझे कर्तव्य समजतो. हेरांचे काम. बंगाली राज्यक्रांतिकारकातील काही प्रमुख व्यक्तीस कष्ट सहन न होऊन कसे तरी करून आलेल्या संकटातून निभावून जावे ही बुद्धी उत्पन्न झाली आणि त्या पायी त्यांच्या साथीदारांच्या अनुयायांच्या इतकेच नव्हे तर माझ्यासारख्या त्यांच्यात मागाहून केवळ कारावासातच प्रत्यक्ष परिचित झालेल्या व्यक्तींच्याही हालचाली व बोलणी चालणी काय होतात ते गुप्तपणे इंग्रजी अधिकाऱ्यास कळविण्याचे काम करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी तिचा विचार करताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की त्या मनस्थितीप्रत त्यास पोचविण्यास तसेच भयंकर हाल, अवहेलना आणि शारीरिक कष्ट कारण झाले होते.
तसले तसले शारीरिक कष्ट आणि अवहेलना सोसूनही ज्यांचे मनोधैर्य ढळले नाही त्यांनाच काय तो त्यास दोष देण्याचा अधिकार पोचतो. उगीच जन्मभर आरामखुर्चीवर लोळत पडलेल्या वाटेल त्या गोमा गणेशास तो अधिकार पोचत नाही. हेही माझ्या ध्यानात असे की क्रांतिकारकांतील प्रामुख्यांच्या हातून विश्वासघाताची कृत्ये काही बंगाल्यांतच किंवा हिंदुस्थानातच झालेली नसून शारीरिक हाल अपेष्टांनी मनोधैर्य खचलेल्या या हिंदी उदाहरणांहूनही अधिक किळसवाण्या विश्वासघाताची उदाहरणे आयर्लंड, रशिया, इटाली इत्यादी प्रदेशातील राज्यक्रांतीच्या वा धर्मक्रांतींच्या कोणत्याही भयंकर संग्रामात आढळून येतात. त्यामुळे विशेष डगमगून जाणे वा एखाद्या प्रांतास वा जातीस दोष देत सुटणे मूर्खपणाचे होईल. काय ते सांगून टाक. गुप्त चिठ्ठीतील लिखाण वाचून मला काही विशेष धक्का बसला नाही. उलट मला त्या धैर्यच्युत झालेल्या व्यक्तीची कीवच आली. त्यातील एक विशिष्ट उदाहरण येथे दिग्दर्शनासाठी सांगणे युक्त आहे. तेथील क्रांतिकारकातील एक प्रमुख बंगाली गृहस्थ, कारण ते त्या वेळेसही तिशीच्यावर होते, सुशिक्षित असून ग्रंथकार आणि उत्कृष्ट उच्छोभक लेखक म्हणून प्रसिद्ध होते. क्रांतिकारकास ते गीता शिकवित तेव्हा देह हा काहीच नसून आत्मा हा अमर आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणी असा उपदेश देत आणि त्यामुळे तरुणास मरणाची तमा उरत नसे. पण जेव्हा कारागाराच्या दगडी तटांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि बैलांनाही रडकुंडी सांडणारी तेलाच्या घाण्यासारखी कठोर कामे करता करता एक दिवस घेरी येऊन पडावे लागले, तेव्हा सूड घेण्यासाठीच की काय देहाने आत्म्यास पायाखाली तुडवून त्याचे मनोधैर्याचा चक्काचूर करून टाकला. काही केल्याने ते कष्ट सोसले जाईनात. बरे 1-2 दिवसाचाही प्रश्न नाही, उभ्या जन्माचा प्रश्न. ते कष्ट कधीच सुटणारे नव्हते. उलट हट्ट धरला तर अधिक भयंकर कष्ट मात्र भोगावे लागणार. अशा निराशेच्या अंधकारात जीव गुदमरून जावा तसे गुदमरून जाऊन आता काय वाटेल ते कर, पण माझे ऐक म्हणून देह प्राणाशी गाठ घालून ओरडू लागला. पण मार्ग काय? विपत्तीच्या कुंद भिंतींना बाहेर जाण्यास वाट कुठून? एकच अरुंद घाणीची कोंदट वाट, ती म्हणजे तुझे साथीदार कोण ते सांगणे. काय ते सांगून टाक. ही अक्षरे छापलेली पाटी त्या वाटेवर नित्याची लावलेली. त्यांच्या या भंगलेल्या मनोधैर्याची बातमीही त्यांच्याच तशाच स्थितीतून सुटण्यासाठी त्याच वाटेने जाऊ येऊ लागलेल्या त्यांच्या एका मित्राने अधिकाऱ्यास दिली. तेव्हा ती बातमी वर कोणी म्हणतात कलकत्त्यापर्यंत धाडण्यात आली. मग त्यास गोडगोड थापा देण्यात आल्या. बुडत्याला भुसाचा देखील आधार घेऊन पाहावासा वाटतो. त्यांनी तसा विश्वास न वाटताही त्या थापांवर विश्वास ठेवला. एक दिवस अधिकाऱ्यांनी ते नाटक अभिनीत करण्याचे ठरवून त्या बेटाचा एक मुख्याधिकारी तुरुंगात आला. तेलाचा घाणा राजकीय बंदी फिरवीतच होते. तो अधिकारी या गृहस्थांच्या खोलीसमोर येताच बंद कोठडीच्या लहान फाटकाशी येऊन ते अर्ज म्हणून ओरडले. तो अधिकारी मोठ्या प्रौढीने "व्हॉट डू यू वॉन्ट" म्हणत थोडा परत फिरून फाटकापुढे उभा राहिला. तो ते गृहस्थ गुडघे टेकून हात जोडून "कसेही करा, पण या यातनातून मला सोडवा" म्हणून करुणपणाने विनवीत असलेले दिसले. अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, "बंदीपालास जेलर यास काय ते कळवा." विश्वासघात. अधिकारी गेले. बंदीपालाने पूर्वीच ठरवल्याप्रमाणे कागदशाही धाडून दिली. ते गृहस्थ कलकत्त्याच्या कटातील असती नसती माहिती लिहून देऊ लागले. अर्थातच इतर सर्व क्रांतिकारकांना ते कर्म विश्वासघात वाटू लागले. आश्चर्याची गोष्ट ही की ते कर्म करण्यास प्रवृत्त झालेल्या त्या गृहस्थासही ते कर्म वाईट आहे हे मान्य करण्या इतका प्रामाणिकपणा त्या दुर्बल मनस्थितीतही उरलेला होता. त्यांनी एक पत्र आपल्या मित्रास धाडले. "मला कष्ट सहन होत नाहीत. तो टाळण्याचा मार्ग म्हणजे आत्महत्या. मी ती करण्याचा प्रयत्न केला, पण तो धीरही मला करवत नाही. तेव्हा एक तर तुम्ही मागे दुसरे विश्वासघातकी मारले तसे मला येऊन मारा, मी तुम्हास दोष देणार नाही. तर मला विश्वासघात करून शक्य ती माहिती अधिकाऱ्यास देऊन त्यांची मनधरणी करून या असह्य शरीर यंत्रणातून सुटका करून घेणे भाग आहे. माझे मनावर माझा अधिकार नाही." ही विलक्षण गुप्त चिठ्ठी त्यांनी आपल्या अनुयायास धाडली आणि अधिकाऱ्यास असल्या नसल्या माहितीचा कागद भरून बरीच नावे गोवून लिहून दिली. 3ऱ्या दिवशी त्यास घाण्याच्या कामावरून काढण्यात आले आणि दोर वळण्याचे त्यातले त्यात सोपे काम देण्यात आले. पण कोठडी बंदी सुटली नाही.
कारागाराबाहेरही सोडले नाही. या गृहस्थास आपण करतो ते निंद्य आहे इतके कळण्याचा आणि मानण्याचा प्रामाणिकपणा उरला होता. त्याचे 1-2 जोडीदार तर या प्रामाणिकपणासही पुरते अंतरले होते. या निर्ढावलेल्या व्यक्तींना माझे येणे म्हणजे एक पर्वणीच सापडली. अधिकाऱ्यांना माझ्या एकूण एक हालचाली कळण्याची उत्कट भीतीजन्य इच्छा आणि खऱ्याच नव्हे तर खोट्याही बातम्या मजविरुद्ध सांगून ती इच्छा पुरवून कसाबसा आपल्या मागच्या अपराधाचा अधिकाऱ्यास विसर पाडून आपली सुटका करून घेण्याइतके या राजकीय बंदिवानातील 2-3 बंगाली बंदिवासांचे हे सौजन्य. या 2 पेचांच्या कचाट्यात मला शेवटपर्यंत राहावे लागले. मजविरुद्ध जो जो कोणी चुगली करी तो तो अधिकाऱ्यास प्रिय होई. प्रिय आहे असे ते दाखवीत आणि त्यास काही ना काही बंदीगृहातील सवलती मिळत. त्यायोगे मजविरुद्ध चुगली करणे हा एक प्रतिष्ठितपणाचा लाभकारक धंदाच होऊन बसला. इतर गह्य पापी अपराधी तो धंदा करीत होते यात आश्चर्य नाही. पण त्याच वाहत्या गंगेत ह्या 2-3 राजकीय बंदिवानांनी पण हात धुवून आपल्या पोळीवर तूप ओढण्यास कमी केले नाही. त्यांना मिळालेल्या प्रत्येक सवलतीमागे बहुधा माझी एक यातना वाढत जात असे. पण ते सर्व पुढे सांगावयाचेच आहे. प्रस्तुत त्या चिठ्ठीत वरील आणि इतर लहान सहान उदाहरणे देऊन बंगाली राजकीय बंदिवानातील एका पक्षाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध मला जी कळकळीची सूचना दिली होती ती वाचून मी मनाशी इतकेच ठरवले की तरीही ज्यांच्या हातून मागे इतकी करारी, साहसी आणि निस्वार्थ देशसेवा घडली आहे त्यांच्याविषयी आपण प्रत्यक्ष चौकशी करून परिचयोत्पन्न निश्चिती करून घेई ती काहीही विरुद्ध मत करून घेऊ नये. किंवा जरी त्यांचे हे नैतिक अधःपतन खरे आहे असे आपल्या प्रत्ययास आले तरीही त्यावरून त्यांच्या मागच्या देशसेवेवर शिंतोडे उडवू नये. केवळ सावधानतेची सूचना डोळ्यापुढे ठेवून जपून पावले टाकावी इतकेच.